श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सुत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिते शुक्रादि सुरगण. तो शंकरचे त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडस षोडस दंडे जान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोरक्षतमाड सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगडा. पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका एविषयी. काश्मीरी देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायाद कुसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर प्रतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नाबडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जन, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पहानी शिवपूजा सर्वदा. आचार्य करीती राव प्रधान, यासी नानावळे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिते, मागुती वस्त्रभूषणे लेवविते. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा.
शिक्षा करिता बहुत, परी तेन सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ध्यानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जनमे जये सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्ये चिराहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. वीरांची सदटावणी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. याला गावी ध्वनितार्था, बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणुनी. राव प्रधान समोरे धावते, साष्टांग नमुनी घरासी आनिते. सोडोक्षोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रिभूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियांनी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांचे, नाही कोटे शोधिता. यावरी बोले शक्ती सुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदी ग्राम. तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंत कराजस. चंद्रश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार,
घरी माता सौभाग्य सहोदर, जिचे गायन एकता किन्नर, तथस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य येती घरा. वैश्या असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैश्य नव्हे. परम शिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसी. अन्न छत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाची. अन्न छत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मरकट पाडिले प्रीती करुण. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मरकट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करुण. त्याचा गळा कपाळी जान, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करुण, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदनाला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्न मंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकन त्याच्या देखिले. देखता गेले तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकन. एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकन, मी हे 32 लक्षणी पत्नीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी, मनोनी वंदे लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागरे म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अशक्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदा शिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करुण, नृत्य शाळेस लागला अग्न.
जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वाताज मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून. कुक्कुट मरकट तिथले सोडून, गेले पडून वनाप्रती. नृत्य शाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रतीते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्त जन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणवली. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणवून, उडी निशंक घातली. सूर्यबिंबे निघे उद्या चढी, तैसा प्रगटला कपाळ मोडी. दशभुज पंचवदन चंद्र मोडी, संकटी पाडी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुड झुड वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकडा तयाचे शिरी, नीळकंठ खट्वांग धारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा निरविती. वरचे वरी कंदुक झेलित, देवी 10 भुजा पसरुनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरुण, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुनी त्वरित, नगरा समवेत चालली. पाहुली सकड शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीचे धवलागारे, भक्ताकारणे निर्मिली. जेथे बोसनता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशंश, कुकट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाडी विभूती चूर्ण. त्याची पूर्व पुण्ये करुण,
सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निद्रोष, 32 लक्ष्मी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस, उद्धरितील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतके नमी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांग यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाचे पुत्र आम्हास. परम प्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करुण, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांग स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभास तडिक दुःखावरणी पडेल पे. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण, झाली असता जाणपा. आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाडुनी. अंतपुरी सकड कामिनी, आकांत करीती आक्रोशे. तरुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवळ. मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र, शशी मित्र नव्हते ते. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणूनिया. त्वेध्वनी माया सत्य, तेथुनी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांची निर्मिला पितवसन, रजांचे सृष्टी करता द्रुहीन. तमांशी रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविती. विधीसी म्हणे सृष्ट रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागुन, 4 वेद उपदेशिले. चहुवेदाचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आनिक कोर नाही साधन. हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्र अध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाये ऋषीपासून, भूतली आला अध्याया जाणून. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणूनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडूनी यम किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष,
वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊनी पुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती चाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौन, ऐसे म्हणती जे त्याला गुण, आणूनी नरकी घालावे. रुद्र अध्याय नावडे ज्यासी, कुंभिपाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारी. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तनी करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापुन, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, शोनी पाडा करी 7 दिन, राये धरिले दृढचरण, सद्गद होनी बोलत. सकड ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आनिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांचे रुद्रानिष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दृष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ चालू न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाक्ष. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडिला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम भगावरला दृपनाथ, गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपुन, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, अर्धभजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खादिरांगा सारखे. तो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती, दिगंत तमम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले ता तोडुनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी खाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोडे. शिवनाम गर्जत तये वेडे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गरजे अवघ्यात थोर. मुखद्वायाची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर,
शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाड थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षड्रस अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र देत, अमोलिक वस्तू अद्भुत, आनोनी अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एक सरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकिले मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी या सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंगे अर्जिचे, की निद्रावासी सापडे चिंतामणी, की शुदिता पुढे क्षीराब्धी ते धावनी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, औत्तान पादी तत्कया ध्रुव हृदय रत्न, हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान, वंद्य जे का सर्वांते, जो चतुष्षष्टी कडा प्रवीण निर्मळ, चतुर्दशीचा करतडामण, त्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की, हे कमळ भवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतिनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडिल शक्राधिका, तो नारद देखुनी ते चिक्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिण अग्निगार्य पत्य आहावणी, उभे ठाकले देखता, पराशरादि सकळ ब्राह्मण, प्रधाना सहित भद्रसेन, धावोनी धरिता चरण, ब्रह्मानंदे उचंबळले, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिप्रिय दृष्टा तू, त्रिभुवनी गमन सर्वे तुझे, काही देखिले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसूत ऐकाते, तू कोणाच्या आज्ञेवरून आनित होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण, आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आनित होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते, ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापरार्धे कष्टी बहु, मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळत घडला हा, ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी, आलिक सहस्र रुद्र करुणी, महोत्साह करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही, तो येथेची झाला मुक्त,
त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्य धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काढन बाधे अति अंती, वंदुनी नेती शिवप्रदा. दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारी. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला. विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान मेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय झाला स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणारा. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठन त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे. ते आपुल्या गृहासी न आणावे. आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित. अखंड पहावी शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान. तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मुळकंद. अभंगन वीटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड. एकादशाध्याय गोडहा इति. एकादशोध्याय समाप्तम. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.